नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत भारताची अर्थव्यवस्था 2025 मध्ये कोणत्या क्रमांकावर आहे या संदर्भात माहिती. पेटंट अर्जामध्ये भारताचा जागतिक क्रमांक कितवा राहिलेला आहे या संदर्भात माहिती. तसेच हंगेरीचे नवीन पंतप्रधान कोण झालेले आहेत आणि ते सध्या लोकशाहीच्या दृष्टीने का चर्चेमध्ये आहेत या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले होते. त्यातील पहिला प्रश्न होता 131वे घटनादुरुस्ती विधेयक 2026 नुसार लोकसभेची सदस्य संख्या किती करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 850. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 131व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार आता 850 एवढी लोकसभेची सदस्य संख्या करण्यात येणार आहे. आणि आपल्याला या अनुषंगाने सर्व माहिती असणं आवश्यक आहे, कारण सध्या लोकसभेमध्ये विशेष अधिवेशन देखील 131व्या घटनादुरुस्तीसाठी बोलवलेले आहे. आणि आपल्याला आगामी काळामध्ये ज्या कोणत्याही परीक्षा होणार आहेत त्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न हमखास विचारण्यात येतील. त्यामुळे अशा फॅक्ट्स आपल्याला माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारलेला होता. तेलंगणा राज्याची स्थापना कधी झालेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जून 2014. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 17 एप्रिल. 17 एप्रिल 1952 पहिल्या लोकसभेची स्थापना ही आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. कमाल सदस्य होते 552. राज्य आहेत, राज्यासाठी जागा होत्या 530, केंद्रीय प्रदेशासाठी जागा होत्या 20 आणि अँग्लो इंडियनसाठी जागा होत्या 2. 17 एप्रिल 1950 बॅरिस्टर मुकुंदराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू हे आजच्या दिवशी झालेले होते. 17 एप्रिल 1975 भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. तसेच 17 एप्रिल हा दिवस जागतिक हिमोफिलिया दिन म्हणून देखील साजरा केला जातो. हिमोफिलिया आणि रक्तस्राव विकारांबद्दल जनजागृतीसाठी फ्रँक श्नाबेल यांच्या जन्मदिनी हा दिन साजरा केला जातो. 17 एप्रिल 1927 भारताचे 8वे पंतप्रधान चंद्रशेखर यांचा आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजच्या दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. नुकतेच इराकचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निझार अहमदी. इराकचे नवीन राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत निझार अहमदी. 11 एप्रिल 2026 या दिवशी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचं वय आहे 58 वर्ष. इराकचे ते 10वे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्या पक्षाचं नाव आहे पॅट्रियाटिक युनियन ऑफ कुर्दिस्तान. त्यांना 90.08% इतके मते मिळालेली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी होते मुथन्ना अमीन नादिर. या मागील इराकचे मागील राष्ट्राध्यक्ष होते अब्दुल लतीफ राशीद. इराकबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. इराकची राजधानी आहे बगदाद. इराकचे चलन आहे इराकी दिनार आणि त्यांची अधिकृत भाषा आहे अरबी. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला ही फॅक्ट माहिती असणं आवश्यक आहे. इराकचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण झालेले आहेत? निझार अहमदी. आणि त्यांच्या पक्षाचं नाव आहे पॅट्रियाटिक युनियन ऑफ कुर्दिस्तान. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. हंगेरीचे नवीन पंतप्रधान कोण झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पीटर मॅगॉर. तर आता हंगेरीचे नवीन पंतप्रधानपदी पीटर मॅगॉर यांची नियुक्ती झालेली आहे. आणि हे लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची निवडणूक होती, कारण त्यांचे प्रतिस्पर्धी होते विक्टर ऑर्बॉन. विक्टर ऑर्बॉन हे मागील 16 वर्षांपासून सत्तेमध्ये होते आणि सर्वच संस्था त्यांच्या ताब्यामध्ये होत्या. तरी देखील हंगेरीने आता नवीन पंतप्रधान नियुक्त केलेला आहे. आणि लोकशाहीच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची अशी चर्चेत असलेली न्यूज होती. आणि आपल्याला याबद्दलची माहिती असणं परीक्षेच्या अनुषंगाने देखील खूप खूप महत्वाचं आहे, कारण आगामी काळामध्ये अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. आत्ताच आपण मागील बातमी पाहिली की इराकचे राष्ट्राध्यक्ष कोण होते, तसेच आता हंगेरीचे नवीन पंतप्रधान कोण आहेत. अशा पद्धतीचे आपल्याला जोड्या लावण्यासाठी देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हंगेरीचे नवीन पंतप्रधान आहेत पीटर मॅगॉर. त्यांच्या पक्षाचं नाव आहे तिस्दा पार्टी. त्यांना 199 पैकी 138 जागा मिळालेल्या आहेत. 12 एप्रिल या दिवशी त्यांची निवडणूक झाली. 13 एप्रिलला निकाल देखील जाहीर झाला. त्यांचे प्रमुख विरोधी होते विक्टर ऑर्बॉन. विक्टर ऑर्बॉन हे 16 वर्षांपासून सत्तेमध्ये होते. हंगेरीबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. हंगेरीचे स्थान आहे मध्य युरोपामध्ये. हा भूवेष्टित देश आहे. त्यांची हंगेरीची राजधानी आहे बुडापेस्ट. त्यांचे चलन आहे हंगेरियन फोरिंट. 2004 मध्ये युरोपियन युनियनचे ते सदस्य झालेले होते. तर 1999 मध्ये ते नाटोचे सदस्य झालेले होते. त्यामुळे लक्षात घ्या, हंगेरीचे नवीन पंतप्रधान पीटर मॅगॉर. पुढचा प्रश्न. ऑस्ट्रेलियाची पहिली महिला सेना प्रमुख कोण झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुझन कॉयल.
ऑस्ट्रेलियाची पहिली महिला सेनाप्रमुखपदी जनरल सुझन कॉयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलियन आर्मीच्या 125 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच एका महिलेला चीफ ऑफ आर्मी म्हणजे सेनाप्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलेली आहे. त्यांची एप्रिल 2026 मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलियन आर्मीची स्थापना झालेली आहे 1901 मध्ये. आर्मी स्थापनेला 125 वर्ष पूर्ण 2026 मध्ये झालेली आहेत आणि या अनुषंगाने आपल्याला अशा पद्धतीची फॅक्ट देखील माहिती असणं आवश्यक आहे. जगामध्ये कोणतीही महत्त्वाची घडामोड झालेली असेल तर ती परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला 100% विचारण्यात येते. त्यामुळे लक्षात घ्या, ऑस्ट्रेलियाची पहिली महिला सेनाप्रमुख जनरल सुझन कॉयल. पुढचा प्रश्न, पेटंट अर्जामध्ये भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6वा. भारताचा पेटंट अर्ज करण्यामध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम झालेला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताने एकूण 1,43,729 पेटंट अर्ज केलेले आहेत. पेटंट अर्ज करण्यामध्ये हा नवीन राष्ट्रीय विक्रम मानला जात आहे. 2024-25च्या तुलनेमध्ये 30.2% वाढ झालेली आहे. देशांतर्गत अर्जांचा वाटा हा 69% पेक्षाही जास्त आहे. भारताचे उद्योग मंत्री आहेत पियुष गोयल यांनी या संदर्भाची माहिती दिली. जागतिक क्रमवारीमध्ये भारताचा 6वा क्रमांक आहे. पेटंटमध्ये भारतातील पहिली 3 राज्ये देशांतर्गतची कोणती आहेत? तर पहिल्या क्रमांकावर आहे तामिळनाडू, दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. भारताची अर्थव्यवस्था 2025 मध्ये कोणत्या क्रमांकावर आहे? तर यासाठीचे जे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 चौथा, पर्याय क्रमांक 2 पाचवा, पर्याय क्रमांक 3 सहावा आणि पर्याय क्रमांक 4 सातवा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सहावा. तर आता नुकतीच भारतीय अर्थव्यवस्थेची थोडीफार घसरण झालेली आहे. एक पाऊल आपले मागे पडलेले आहे, परंतु भारताची गती मात्र कायम आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही एक पाऊल मागे पण गती कायम अशा पद्धतीची झालेली आहे. क्रमवारीमध्ये भारताची घसरण झालेली आहे. 2025 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये 5व्या स्थानावरून 6व्या क्रमांकावर घसरलेली आहे. जीडीपी नुसार भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे ही 3.92 लाख कोटी डॉलर एवढी आहे. जागतिक क्रमवारी काय आहे तर या संदर्भात माहिती पाहूया. पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन, तिसऱ्या क्रमांकावर आहे जर्मनी, चौथ्या क्रमांकावर आहे जपान, पाचव्या क्रमांकावर आहे ब्रिटन आणि 6व्या क्रमांकावर आहे भारत. आता या संपूर्ण घसरणीमागील कारणे काय काय सांगितलेले आहेत तर रुपयाचे अवमूल्यन हे 2024 मध्ये 84.6 वरून 2025 मध्ये 88.5 प्रति डॉलर इतके घसरलेला आहे. आणि सध्याचं जर पाहिलं तर सध्या म्हणजे 2026 मध्ये रुपया हा 93 रुपयांच्याही खाली घसरलेला आहे. तसेच डॉलर देखील मजबूत झालेला आहे आणि जीडीपी मोजणी हे डॉलरमध्ये होत असल्याने याचा संपूर्ण परिणाम हा अधिक स्वरूपात आपल्याला जाणवून येत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भारताचा दर म्हणजे वाढीचा जो दर आहे आपला जीडीपी ग्रोथ रेट हा सर्वाधिक वेगवान राहिलेला आहे. म्हणजे सुमारे 9% इतका आपला ग्रोथ रेट राहिलेला आहे. तरी देखील यामध्ये घसरण झालेली आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे रुपयाचं अवमूल्यन. जोपर्यंत रुपया हा सावरत नाही तोपर्यंत भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे ही तिसऱ्या क्रमांकावर येणार नाही. आणि यामुळेच IMF ने देखील भविष्यातील काही अंदाज वर्तवलेले आहेत. 2026 मध्ये भारत हा 6व्या क्रमांकावरच राहणार आहे. 2027 मध्ये ब्रिटनला मागे टाकून 4था क्रमांक पटकावेल. 2028 मध्ये जपानला मागे टाकून 3रा क्रमांक आणि 2031 मध्ये 3ऱ्या स्थानावर भारताची ठाम पकड निर्माण होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे. आताच आपण त्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. प्रश्न आहे, भारताच्या क्रमवारीमध्ये घसरण होण्यामागचे म्हणजेच रुपयाच्या क्रमवारीमध्ये घसरण होण्यामागे प्रमुख कारण काय आहे? तर यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 उत्पादन कमी झालेले आहे. पर्याय क्रमांक 2 रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे. पर्याय क्रमांक 3 लोकसंख्या कमी झालेली आहे आणि पर्याय क्रमांक 4 कर वाढ झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. मी आता तुम्हाला या संदर्भात माहिती डिटेलमध्ये सांगितलेलीच आहे. तुम्ही हवं तर पुन्हा एकदा व्हिडिओ रिवाइंड करून पाहू शकता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.